सत्तार यांनी आज यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी मुंबईला बोलावलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। विधान परिषदेमधील बंडखोरी संदर्भात मुंबईत बैठक आहे। सीएम फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावलेली आहे आणि त्यामुळे अब्दुल सत्तार यांना सुद्धा मुंबईत बोलावलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी ही बैठक बोलावलेली आहे। त्यामुळे बंडखोरी संदर्भात मुंबईमध्ये बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। या चर्चेदरम्यान ज्यांनी बंडखोरी केलेली आहे ते बंडखोर आपले अर्ज मागे घेतात का, त्यांची समजूत काढली जाते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। तर शिवसेनेचे जिल्ह्यामधील 6 आमदार आणि 1 खासदार यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी त्यांनी मुंबईमध्ये त्यांना बोलवलेलं आहे। विशाल करोडे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत। विशाल, अब्दुल सत्तार यांना मुंबईमध्ये बोलावलेलं आहे। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्याशी बोलणार आहेत। बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। काल त्यांनी बंडांचं निशाण उभारलं होतं। विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्यांच्या मुलांना अर्ज भरला होता आणि सातत्यानं भाजप सापत्निक वागणूक देते, अन्याय करते। त्यामुळे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर हा अर्ज भरला आणि अर्ज मागे न घेण्याचे संकेत या माध्यमातून त्यांनी दिले होते। त्यानंतर सत्तार यांना आज मुंबईत बोलवण्यात आलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांसोबतही त्यांची बैठक आहे। विधान परिषदेच्या बंडखोरीबाबतही चर्चा होईल। सोबतच संभाजीनगरमध्ये शिवसेनेचे 6 आमदार आहेत आणि 1 खासदार आहेत। या सगळ्यांना सुद्धा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बैठकीला बोलवलेलं आहे। सगळ्यांसोबत चर्चा करणार आहे। सत्तारांनी जी आरोप केले त्यात काही तथ्य आहे का आणि सोबतच खरंच भाजपा शिवसेनेवर अन्याय करतो का, या सगळ्यांची शहानिशा होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। जी धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। त्यामुळे अब्दुल सत्तार यांनी केलेले आरोप आणि त्याचबरोबर त्यांच्या मुलानं उभारलेलं बंडाचं निशाण या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा होईल। त्यामुळे त्या बैठकीमध्ये नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।